नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. डू यू नो बार काउन्सिल अशा नावाने आपण आता बार काउन्सिलची माहिती घेतली पाहिजे, याची गरज निर्माण झालेली आहे. आणि या संदर्भातच एक सिरीज मी आता सुरू करतो आहे की काही एपिसोड यावरच करणार आहे की ज्याच्यामध्ये बार काउन्सिलच्या कामांच्या जबाबदाऱ्या, बार काउन्सिलने घेतलेले निर्णय, बार काउन्सिलच्या संदर्भात झालेले निर्णय, या सगळ्याबाबत आपण माहिती घेतली पाहिजे. कारण की वकिलांनी वकिलांसाठी वकिलांची म्हणून केलेली एक संघटना आहे आणि ती आपली सगळ्यांची आहे. म्हणजे आपली सगळ्यांची म्हणजे वकिलांची आहेच, पण त्याचबरोबर नागरिकांची सुद्धा आहे. कारण की वकील हे सामान्य लोकांसाठी, नागरिकांसाठी काम करत असतात. त्या अर्थाने नागरिकांनासुद्धा ही माहिती असण्याची गरज आहे की बार काउन्सिल काय आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या संदर्भातच आपण बोलणार आहे. कारण की आपल्या राज्याशी संबंधित ही एक महत्त्वाची यंत्रणा आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा याच्या नावामध्ये महाराष्ट्र आणि गोवा असे दोन प्रदेश आपल्याला आढळतात. पण त्या प्रदेशांच्या व्यतिरिक्त दादरा नगर हवेली आणि दमण दीव हे क्षेत्र, युनियन टेरिटरीचं हे क्षेत्रसुद्धा यांच्या कार्यक्षेत्राचा भाग आहे. त्यामुळे ज्युरिडिक्शन जे आहे ते महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दमण दीव इथपर्यंत हे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचं आहे. या बार काउन्सिलच्या अंतर्गत येणाऱ्या दोन राज्यांमध्ये आणि युनियन टेरिटरीजमध्ये असलेल्या सगळ्या वकिलांच्या वागणुकीचं व्यावसायिक स्वरूपाचं नियंत्रण करणं ही बार काउन्सिलची एक मोठी जबाबदारी आहे. अनेक महत्त्वाचे वकील हे बार काउन्सिलचे आत्तापर्यंत सदस्य राहिलेले आहेत. खूप प्रामाणिकपणे काम करून बार काउन्सिलचं कामकाज, प्रतिष्ठा वाढवण्याचं काम अनेक वकिलांनी केलेलं आहे. आणि ते सातत्याने ती सुरू असणारी प्रक्रिया असल्यामुळे सातत्यानेच चांगल्या वकिलांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवामध्ये सदस्य म्हणून गेलं पाहिजे, याची गरज नेहमीच भासलेली आहे. सेक्शन 3 सबक्लॉज 1 सबक्लॉज CCC हे जे ॲडव्होकेट्स ॲक्टनुसारचं आहे त्याच्यानुसार बार काउन्सिलचं गठन करण्यात आलेलं आहे. वकिलांची नोंदणी करणं, वकिलांची नोंदणी झाल्यावर त्यांना सनद देणं, म्हणजे सनद म्हणजे काय, वकिलीचं लायसन्स, की तुम्ही कोर्टामध्ये न्यायाधीशांसमोर कोट आणि बँड घालून उभं राहू शकता, हा अधिकार तुम्हाला मिळतो आणि तुम्ही कोणाची तरी बाजू मांडू शकता. सनद असल्याशिवाय ते शक्य नाही. आणि सनद प्रदान करण्याचं महत्त्वाचं काम बार काउन्सिल करत असते. वकिलांची नोंदणी तिथे होते, मग ते सनद देतात आणि त्याचबरोबर सनद दिल्यानंतर सुद्धा व्यावसायिक वर्तणुकीचं शिस्तपालन करण्यासंदर्भात कटाक्षाने नजर ठेवणं हे सुद्धा बार काउन्सिलचं काम आहे. आणि त्यामुळे शिस्तभंगाबाबत लक्ष ठेवून त्याबाबत कार्यवाही करणं हे सुद्धा बार काउन्सिलच्या जबाबदारीचा महत्त्वाचा उद्देश आहे. आपण पाहतो की मूळ रोल जो आहे, मूलभूत भूमिका बार काउन्सिलची, ती रेग्युलेटिंग लीगल प्रोफेशन अशा शब्दांमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. नंतर लीगल एज्युकेशन स्टँडर्ड्स मेंटेन केले पाहिजे असं सुद्धा सांगितलेलं आहे. व्यावसायिक गैरवर्तन रोखलं पाहिजे, त्यासाठी काम करायचं आहे आणि नैतिकता संवर्धन करायचं आहे. हे बार काउन्सिलचं महत्त्वाचं काम आहे. वकिली व्यवस्थित झाली पाहिजे, वकिली व्यवसायाची प्रतिष्ठा कायम राहिली पाहिजे, यासाठी बार काउन्सिलनी सजगपणे काम करण्याची अपेक्षा या बार काउन्सिलच्या गठन करताना कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. वकिलांची वकिली व्यवस्थित झाली पाहिजे म्हणजेच वकील व्यवस्थित प्रशिक्षित आहेत का हे पाहण्याची जबाबदारी बार काउन्सिलची आहे. मग आता त्यांनी काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये, इंग्लिशमध्ये असं स्पष्टपणे लिहिलं आहे, एन्श्युरिंग द ॲडव्होकेट्स आर प्रॉपरली ट्रेंड. आता मला इथेच मुद्दाम चर्चेत आपल्या सगळ्यांना सहभागी करून घ्यायचं आहे की एन्श्युरिंग द ॲडव्होकेट्स आर प्रॉपरली ट्रेंड याचा अर्थ काय. एन्श्युरिंग म्हणजे आपण याची खातरजमा झाली पाहिजे, खात्री याची असली पाहिजे की सगळ्या ॲडव्होकेट्सचं व्यवस्थित ट्रेनिंग झालेलं आहे. ही खात्री कशी करून घेण्यात येते, ही खात्री कोण, केव्हा, कशा प्रक्रियेतून करतात. कधीतरी आपण वकिलांनी पाहिलेलं आहे की अशा प्रकारची खात्री करून घेतली जात आहे बार काउन्सिलतर्फे. अशी करून घेतली जाते का, याबद्दलचा विचारसुद्धा या निमित्ताने आपल्याला करता आला पाहिजे. केवळ कायदा जाणून घेणं महत्त्वाचं नाही, प्रक्रिया जाणून घेणं महत्त्वाचं नाही, ती प्रक्रिया होते का, त्या संदर्भातलं कामकाज सुरू आहे का, हे सुद्धा आपल्याला, मी बोलत असताना
लक्षात आलं पाहिजे, म्हणून मी आपलं काही गोष्टींकडे नक्की लक्ष वेधीन. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे 25 सदस्य असतात. त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेटचे म्हणजे युनियन टेरिटरीजचे आणि महाराष्ट्राचे आणि गोव्याचे असे ॲडव्होकेट जनरल जे असतात ते एक्स ऑफिशिओ सदस्य असतात. त्यामुळे 25 सदस्य प्लस ॲडव्होकेट जनरल्स असं मिळून ते कामकाज बघतात. नियंत्रकांचा रोल बार काउन्सिलच्या काउन्सिलर्सचा आहे. त्यांनी नियंत्रण केलं पाहिजे, नियंत्रित केले पाहिजे सगळे व्यवहार योग्य पद्धतीने, ज्याच्यामध्ये उच्च प्रतीची नैतिकता टिकून राहील. याशिवाय CLEP नावाचा एक प्रोग्राम ते चालवतात, कंटिन्युअस कायदेविषयक प्रशिक्षण, निरंतर कायदेविषयक प्रशिक्षण, कंटिन्युअस लीगल एज्युकेशन प्रोग्राम हा चालवला पाहिजे असं मॅन्डेट बार काउन्सिलच्या उपक्रमामध्ये देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बेसिक लीगल एज्युकेशन प्रोग्राम BLEP हा सुद्धा एक प्रोग्राम आहे जो त्यांनी केला पाहिजे असं अपेक्षित आहे. आता हे CLEP आणि BLEP प्रोग्राम कशा पद्धतीने आयोजित होतात, मी जेव्हा बोलतो आहे तेव्हा महाराष्ट्रातल्या वकिलांना मला हे विचारायचं आहे की त्यांना या CLEP प्रोग्राम किंवा BLEP प्रोग्रामबद्दल माहिती आहे का? माहिती झालं नसेल तर का माहिती झालं नाही, आपण माहिती घेणं आवश्यक आहे. मी सुद्धा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांची खूप माहिती घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही, कारण की माझ्या वकिलीमध्ये मी व्यस्त आहे. लोकांसाठी कायदेविषयक सुविधा झाल्या पाहिजे, लोकांचं न्यायालय आहे ही संकल्पना अस्तित्वात आली पाहिजे, न्यायव्यवस्थेचा विश्वास वाढला पाहिजे, या संदर्भात माझं काम निरंतर पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे मला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या वेबसाईटवर जायचं आणि ती माहिती घ्यायची असं कधी गरज पडली नाही. खरं तर हे सुद्धा चांगलं आहे, म्हणजे परदेशांमध्ये सगळ्या यंत्रणा असतात, पण साधारणतः लोकांना त्या यंत्रणांची गरजच पडू नये अशा प्रकारचं वातावरण तयार केलं जाते. परंतु तसं आहे का? तर तसं सुद्धा नाही. जेव्हा माझ्यावर एक चुकीच्या पद्धतीची कार्यवाही झाली तेव्हा मला गरज निर्माण झाली की हे पाहिलं पाहिजे काय आहे बार काउन्सिलचं काम, हे बार काउन्सिलर्स आहेत कोण आणि कशा पद्धतीने त्यांचं कामकाज करतात, त्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत का, अशी माझी जिज्ञासा जागृत झाल्यामुळे मग मला वाटलं की सगळ्यांना आपण सांगायला पाहिजे. आपण वेगवेगळ्या संदर्भात नक्कीच विचार करत राहणार आहोत. मग रिजनल कॉन्फरन्सेस त्यांनी घेतल्या पाहिजे असं सुद्धा मॅन्डेटरी प्रोव्हिजन प्रमाणे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. रिजनल कॉन्फरन्सेस होतात, रिजनल कॉन्फरन्सेस होत नाहीत असं नाही, रिजनल कॉन्फरन्सेस होतात. पण पुढचं वाक्य मला फार महत्त्वाचं वाटते. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, रिजनल कॉन्फरन्सेस दॅट एन्करेज इंटरॅक्शन अमंग्स ॲडव्होकेट्स. इंटरॅक्शन वाढवलं पाहिजे वकिलांमध्ये, अशा प्रकारच्या कॉन्फरन्सेस घेतल्या पाहिजे. अशा प्रकारच्या कॉन्फरन्सेस होतात का, हा प्रश्न या निमित्ताने आपण चर्चेत घेतला पाहिजे. नवीन मुद्दा मांडण्याची क्षमता असलेले खूप कमी न्यायाधीशसुद्धा अशा वेळेस आपल्याला आढळतात. सगळेच जण बोलणारेच असतील असं नाही, काही जण खूप छान काम करणारे असतात, त्यांना कधी कधी बोलता येत नाही. परंतु इंटरॅक्टिव्ह प्रोग्राम घेतले पाहिजे, अशा प्रकारच्या कॉन्फरन्सेस असल्या पाहिजे असं जर म्हणणं असेल, अशी जर अपेक्षा असेल कायद्याची आणि नियमांची, तर मग त्या प्रकारच्या कॉन्फरन्सेस झाल्या का, की आपण वकिलांनी केवळ ऐकण्याची भूमिका, प्रेक्षकांचीच भूमिका सातत्याने केलेली आहे आणि काही जणच विशिष्ट लोक हे सातत्याने बोलत राहिलेले आहेत, असं झालं का याचा विचार करा. तसं झालं असेल तर ते चांगलं नाही. आपण सगळेजण उदासीन का आहोत हा प्रश्न आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे. आपले प्रतिनिधी म्हणून बार काउन्सिलर आहेत. बार काउन्सिल त्यांची नाही, आपले सगळ्यांची आहे आणि आपले ते प्रतिनिधी आहेत. आपण त्या प्रतिनिधींशी बोललं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की आम्हाला सुद्धा सहभाग घ्यायचा आहे, आम्हाला हा विषय मांडायचा आहे. असं आपण कधी करतो का? नाही करत. आपण तसं करत नसल्यामुळे लोकसहभागी पद्धतीची बार काउन्सिल अस्तित्वात येण्यासाठी आता विशेष प्रयत्न करावे लागतील. इन्शुरन्स स्कीम वकिलांसाठी चालवल्या पाहिजे, कारण की अचानक काही दुःखद घटना घडली, अडचणीची परिस्थिती निर्माण झाली, आरोग्याची इमर्जन्सी तयार झाली, तर इन्शुरन्स स्कीम ही आवश्यक आहे. त्या इन्शुरन्स स्कीम बरेचदा बार काउन्सिलनी प्रमोट केलेल्या आहेत. अत्यंत चांगली गोष्ट आहे की वकिलांच्या आरोग्याची, त्यांच्या देखभालीची, त्यांच्या सुरक्षेची जिम्मेदारी ही बार काउन्सिलनी घेण्यास सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्र ॲडव्होकेट्स फंड नावाचा एक निधी तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये गरजवंत वकिलांना मदत केली पाहिजे ही भावना ठेवून त्या निधीतून गरजवंत वकिलांना मदत करण्यात येते. आता गरजवंत वकील कोण निवडतात? गरजवंत वकील हे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला संपर्क करतात का? हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे, कारण की बऱ्याच वकिलांना
गरजवंत वकिलांना बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा मदत करते आर्थिक स्वरूपाची माहीतच नाही, आणि म्हणून आपण वेगवेगळ्या कारणांसाठी असेल तेव्हा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाला तुम्ही आर्थिक मदतीसाठी संपर्क करू शकता. अनेक संवेदनशील वकील बार काउन्सिलमध्ये निवडून येत असतात आणि ते सातत्याने अशा गोष्टींचा पाठपुरावा करून अनेक गरजवंत वकिलांना मदत करू शकतील असं मला वाटते. 2,15,000 एवढी वकिलांची जर संख्या असेल महाराष्ट्रातल्या, किंवा महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल अंतर्गत येणाऱ्या या सगळ्या एकूण वकिलांची संख्या 2,15,000 एवढी असेल तर ही खूप मोठी संख्या आहे. आणि एवढ्या मोठ्या संख्येच्या एका समूहासाठी काम करणारी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे, आणि त्यामुळे आपण त्या संदर्भातली सगळी माहिती घेतली पाहिजे. आणखी एक गोष्ट मला फार महत्त्वाची वाटली की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की इट इज डेडिकेटेड, म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा इज डेडिकेटेड टू फॉस्टरिंग अ प्रोफेशनल अँड एथिकल लीगल कम्युनिटी प्रमोटिंग द वेलफेअर ऑफ इट्स मेंबर्स. आता याच्यामध्ये प्रत्येक शब्दच महत्त्वाचा आहे. फॉस्टरिंग हा शब्द फार महत्त्वाचा आहे. फॉस्टरिंगमध्ये पालकत्वाची एक भूमिका बार काउन्सिलला करायची आहे. फॉस्टरिंग म्हणजे संगोपन करणे, जोपासना करणे, वकिलांचं अशा प्रकारे त्यांचं ट्रेनिंग करणं, जोपासना करणं की वेलफेअर म्हणजे लोककल्याणकारी विचार त्याच्यातून मेंबर्सना जाणवला पाहिजे. आता ही फॉस्टरिंगची भूमिका करण्यात आलेली आहे का, हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. सगळ्यांनी याच्यावर विचार केला पाहिजे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा म्हणजे आहे काय हे आपण समजून घेण्याची सुरुवात आता करायची आहे. मी वेगवेगळ्या एपिसोडमधून आपल्यासमोर काही विषय आणणार आहे आणि त्या विषयांची आपल्यासमोर एक साधी मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्यातून आपल्याला विचार प्रवर्तक पद्धतीने काहीतरी पुढे करता येईल. या सगळ्या संदर्भात बोलताना वकील म्हणून आपली सगळ्यांची सहभागाची भूमिका आहे की बार काउन्सिल ऑफ इंडियावर आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा याच्यावर आपल्या सगळ्यांचा हक्क आहे, तसं आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे. त्या प्रेमातून चांगल्या गोष्टी घडवून आणणं ही जबाबदारी आपली आहे. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.